येणाऱ्या आषाढी एकादशीला अगदी वेगळ्या पद्धतीची आणि अतिशय सुंदर चवीची ही वरई साबुदाणा खिचडी रेसिपी शेअर केलेली आहे. तर नक्की पहा आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही अगदी नवीन रेसिपी आहे, तर रेसिपी आपण शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 कप वरई घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वाटीने वगैरे मोजून घेऊ शकता. इथे आपल्याला एक 2 ते 3 पाण्याने ही वरई स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अगदी चोळून-चोळून धुवायची आहे. पहा कसे काळे-काळे पाणी निघत असते, त्यामुळे अगदी पांढरी शुभ्र होते. इथे मी अर्धा कप दही घेतलेलं आहे. दह्याऐवजी तुम्ही ताकही घेऊ शकता आणि त्याच कपाने मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काही गुठळ्या राहिल्या तरी काही हरकत नाहीये. आपण हे असं थोडंसं एकसारखं मिक्स करून घेऊया. थोडा वेळ मिक्स केल्यानंतर काही गुठळ्याही जातात आणि आपल्याला ही एक 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर अर्धा तास भिजत ठेवा, अजून खूप छान होईल. पहा आपली वरई अगदी छान भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता वरई फुललेली आहे. इथे 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे किंवा 4 ते 5 तास भिजवला तरी चालेल. तो अगदी छान भिजला पाहिजे. इथे शेंगदाणे साल काढून घेतलेले आहे. ते आपल्याला असे जाडसरच कुटून घ्यायचे आहे. कढईमध्ये 1-2 चमचे तूप टाकून त्यामध्ये हिरवी मिरची अशी छान परतून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर जिरे खात असतील तर 1 चमचा जिरे टाका आणि त्यानंतर मी इथे 2 उकडलेले बटाटे टाकलेले आहेत. आपल्याला तुपामध्ये अगदी छान खरपूस असे परतून घ्यायचे आहेत. थोडा 1-2 मिनिटं आपल्याला हे बटाटे छान परतून झाल्यानंतर आपण हे वरईचं जे दह्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं जे मिश्रण होतं ना, ते यामध्ये घालायचं आहे आपल्याला. अगोदर आपण थोडंसं हलवून घेऊया आणि त्यानंतर एक थोडंसं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालूया त्यामध्ये आणि हे सर्व हलवून घेतल्यानंतर यामध्ये एक 1.5 कप मी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. पाणी गरमच घाला, उकळूनच घाला, म्हणजे आपली खिचडी एकदम सुटसुटीत होईल. छान आणि शिजलीही जाईल. हे सर्व आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यावर आता आपल्याला ही छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर आता थोडंसं पाणी आटत आल्यानंतर आपण यावर एक झाकण ठेवणार आहोत. पहा म्हणजे असं झाकण ठेवल्यानंतर आपल्याला जवळ ही 90% अशी शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 वाटी वरई घेतली, त्या वाटीनेच 3 वाटी भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. परंतु हा साबुदाणा तुम्ही लवकर घाला, म्हणजे गॅस चालू असतो ना, तर ते खाली चिटकून जातं. माझं थोडंसं घालण्यामध्ये वेळ झाल्यामुळे थोडंसं खाली लागलेलं आहे. पण काही हरकत नाही. तुम्ही थोडी प्रोसेस फास्ट करा, म्हणजे खाली अजिबात लागणार नाही किंवा थोडंसं तूप जास्त घाला. आता आपण हे जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे याच्यामध्ये घातलेले आहेत. तुम्हाला जर हवी असेल, पातळ जरा खिचडी हवी असेल, तर तुम्ही थोडं वरई भिजवताना त्याच्यामध्ये थोडं पाणी अजून जास्त घाला, म्हणजे एकदम पातळसर होते. इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आणि तुमच्याकडे जर काळी मिरी पूड घालत असतील तर ती घाला. परंतु आमच्याकडे काळी मिरी पूड, कोथिंबीर, जिरे असं काहीही घालत नाहीत. इथे आपल्याला एक 5 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे. छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. खूप छान असं शिजलं जातं. आता ही माझी थोडीशी खाली लागलेली दिसते, कारण माझा गॅस थोडासा फुल झालेला होता. परंतु तुम्ही गॅस थोडा कमीच ठेवा. कमी गॅसवर छान अशी पाहू शकता किती छान टेम्प्टिंग दिसत आहे. बऱ्याच लोकांना साबुदाणा खाण्यामुळे ॲसिडिटी होते, पित्त होते. तर ही अशी एकदा वरई साबुदाणा मिश्रित खिचडी नक्की करून पहा आणि आपण ही दह्यामध्ये वरई भिजवतो ना, त्यामुळे अतिशय स्वादिष्ट याची चव होते आणि ही अतिशय वेगळ्या पद्धतीची खिचडी आहे. यामध्ये पाहिजे तर तुम्ही तूप थोडं जास्त वापरा. मी थोडं कमी वापरलेलं आहे. त्यामुळे ती अजूनही छान टेम्प्टिंग होईल आणि पहा अशी थोडीशी
थोडीशी पातळ हवी असेल तर थोडं पाणी जास्त वापरा. यावर वरती 1 चमचाभर तूप सोडा खाताना. गरम-गरम अतिशय स्वादिष्ट लागते. येणाऱ्या आषाढी एकादशीला अगदी माझ्या सांगण्याप्रमाणे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता इथे वरून थोडी कोथिंबीर घातलेली आहे. ॲक्चुअली आमच्याकडे कोथिंबीर चालत नाही, पण मी थोडंसं दाखवण्यासाठी घातलेली आहे. अतिशय वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीने ही वरई साबुदाणा खिचडी केलेली आहे. अगदी ही सहज सर्वांना कोणालाही आवडेल, लहान मुलेही आवडीने खातील आणि एवढी स्मूथ आणि एवढी अशी मऊ लुसलुशीत झालेली होती ना, म्हणजे तोंडात ठेवताच विरघळणार. आता यावर 1-2 चमचे दही घ्या. आवडत असेल तर ऑलरेडी आपण दही घातलंय. थोडीशी मिरची पूड घाला आणि या आषाढी एकादशीला तुम्ही अशी सर्व्ह करा. अगदी तुम्हाला कसलीही ॲसिडिटी होणार नाही. धन्यवाद.